कंत्राटी शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणारा माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, कंत्राटी शिक्षकांची भरती करणारच, परंतु ब्लॅकमेल सहन करणार नाही मंत्री उईके। बघूया आजची ही सविस्तर बातमी। बघा, आदिवासी विकास विभागातील कंत्राटी भरतीच्या विरोधात निघालेला बिराड मोर्चा नाशिकच्या वेशीवर पोहोचलेला असताना या खात्याचे मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी कंत्राटी शिक्षक भरतीवर सरकार ठाम असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करण्याचा सल्ला आंदोलकांना दिला आहे। दरम्यान मोर्चा तूर्त स्थगित करीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। मंत्री प्राध्यापक उईके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारची भूमिका मांडली। ते म्हणाले की आदिवासी भागात रोजंदारी तत्वावरील शिक्षकांचा सन्मान आहेच, मात्र विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि अध्यापन अधिक चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे। यासाठी आगामी काळात कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येईल। केवळ विरोधासाठी विरोध करू नये, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करावा। शासन त्यासाठी प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांचे भविष्य कदापि बर्बाद होऊ देणार नाही। आता ब्लॅकमेल सहन करणार नाही। विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सुरक्षित उज्ज्वल व्हावे यासाठी आदिवासी कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, मात्र यास आदिवासी संघटनांचा विरोध होत आहे। जर कोणी यासाठी ब्लॅकमेल करीत असेल तर शासन ते कदापि सहन करणार नाही। चुकीच्या गोष्टींना आदिवासी संघटनांनी पाठिंबा देऊ नये असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या बिराड मोर्चावर निशाणा साधला। म्हणजे जी आदिवासी विभागात कंत्राटी भरती सुरू आहे 1700 जवळपास जागांची, ती होणारच आहे। धन्यवाद मित्रांनो।